नमस्कार मित्रांनो, मी पूजा. आपली स्वप्नांची पाटी या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आईचं प्रेम हे या जगातील सर्वात निस्वार्थ आणि अमूल्य प्रेम असतं, पण अनेकदा आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात त्या प्रेमाची किंमत उशिरा ओळखतो. आजची कथा आहे एका आई आणि तिच्या लाडक्या मुलीची. ही कथा तुम्हाला नात्याची खरी किंमत, प्रेम आणि वेळेचं महत्त्व नक्कीच जाणवून देईल. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा. गावातील एका छोट्याशा घरात सविता आणि तिची मुलगी गौरी राहत होत्या. गौरीचे वडील लहानपणीच गेले होते. सविताने दिवसरात्र कष्ट करून मुलीला वाढवलं, शिकवलं आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. गौरी हुशार होती. तिला शहरात चांगली नोकरी मिळाली. नोकरी लागल्यावर ती शहरात राहू लागली. सुरुवातीला ती रोज आईला फोन करायची, पण हळूहळू कामाच्या व्यापात फोन कमी झाले. सविता मात्र रोज मुलीच्या फोनची वाट पाहायची. प्रत्येक संध्याकाळी ती दारात बसून म्हणायची, आज तरी माझी गौरी फोन करेल. एके दिवशी सविताची तब्येत बिघडली. शेजारच्यांनी गौरीला अनेकदा फोन केला, पण ती महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन उचलू शकली नाही. रात्री फोन पाहताच ती घाबरली आणि ताबडतोब गावाकडे निघाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आईच्या उशाजवळ एक छोटी चिठ्ठी ठेवलेली होती. त्यावर लिहिलं होतं, बाळा, तू खूप माझ्यासाठी मोठी झालीस. मला तुझा अभिमान आहे, पण स्वतःच्या स्वप्नामध्ये इतकं हरवू नकोस की तुझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी वेळच उरणार नाही. मी नसेल तरी माझं प्रेम कायम तुझ्यासोबत असेल. ते वाचून गौरीला अश्रू अनावर झाले. तिला जाणवलं की आईला पैशाची किंवा भेटवस्तूची गरज नव्हती. तिला फक्त मुलीच्या 2 प्रेमळ शब्दाची आणि थोड्या वेळेची गरज होती. त्या दिवसापासून गौरीने एक निर्णय घेतला. ती प्रत्येक आठवड्याला गावात जाऊन वृद्ध लोकांना भेटू लागली, त्यांच्याशी बोलू लागली आणि त्यांना आपल्या आईचे प्रेम देऊ लागली. तिला समजलं की आई-वडिलांना सर्वात मोठी भेट म्हणजे आपलं वेळ, आपलं प्रेम आणि आपला आदर. बोध. आई-वडिलांचे प्रेम अमूल्य असते. ते आपल्याला आयुष्यात असतानाच त्यांना वेळ द्या, कारण नंतर उरतात फक्त आठवणी आणि पश्चाताप. मित्रांनो, या कथेने आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश दिला आहे. आई-वडिलांचं प्रेम कधी पैशाने विकत घेता येत नाही. त्यांना फक्त आपल्या प्रेमाची, आदराची आणि थोड्या वेळाची गरज असते. म्हणून आपल्या आई-वडिलांना ते आपल्यासोबत असताना भरभरून प्रेम द्या. त्यांच्याशी मनमोकळे बोला आणि त्यांना कधीही एकटं वाटू देऊ नका, कारण वेळ निघून गेल्यावर उरतात फक्त आठवणी आणि पश्चाताप. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या स्वप्नांची पाटी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा.